तर आज दादासाहेब फाळके यांचं स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानं आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत अभिनेते नंदू माधव. त्यांच्या दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण बोलणार आहोत. पण सर, मगाशी तुम्ही सांगत होतात की दादासाहेब हे कशा प्रकारे चित्रपटसृष्टीचे, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहेत. हा, नाही, त्याला जोडून एक दुसरा मुद्दाही असा आहे की जो पहिली स्त्री कलावंत कमलाताई कामत, म्हणजे पुढे गोखले, म्हणजे आपल्या चंद्रकांत गोखलेंच्या आई, विक्रम गोखलेंची आजी, की ज्या पहिल्या स्त्री कलावंत म्हणून ज्यांचं नाव आहे, की त्याबद्दल असं बोललं जातं की त्या पहिल्या की दुसऱ्या, पण तर नाही, त्या पहिल्याच आहेत. कारण त्याची कारण सुद्धा त्यामध्ये दिलेली आहेत, इतिहासकारांच्या यांनी असावेत. मला वाटतं की गुजरातच्या नर्मदा मांडे या पहिल्या कलावंत म्हणून पण त्यांनी परत तेच आहे की नाटकामध्ये काम केलं आणि ते नाटक शूट करण्यात आलं होतं. त्यामुळे नाटकाच आम्हाला कलावंतांना नेहमी प्रश्न विचारला जातो की नाटक आणि फिल्ममध्ये काही फरक आहे का? हो, त्याच्या पाठांतरामध्ये, त्याच्या कंटिन्युटीमध्ये, भावभावनांच्या इमोशन्समध्ये, इकडचा शॉट झालाय, उद्या त्याला वेगळा शॉट होणार आहे, परवा याची कंटिन्युटी असणार आहे, तर ही भावना ती एकत्र दिसली पाहिजे. ही ऍक्टिंग करताना म्हणजे चित्रपट कलावंत वेगळा, नाटकातला कलावंत काम करणं वेगळं. तर नर्मदा मांडेंनी हे नाटकात एक संध परिणाम मिळणारं जे माध्यम होतं त्याच्यात काम केलं आणि ते शूट झालं होतं. पण कमलाताई कामतांनी मला वाटतं भस्मासूर मोहिनी पहिलं चित्रपट, त्या दोघी भगिनींनी काम केलं होतं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे शॉट्स दिले आणि वेगवेगळे संवाद बोलले गेले. त्यात संवाद तर ऐकू येत नव्हते, पण ते हावभाव जे होते ते एका फ्रेममधून दुसऱ्या फ्रेममध्ये कॅरी करण्याचं जे काम होतं ते त्यांनी केलं. म्हणून कलावंत म्हणून त्यांनी जो फरक केला असेल, कदाचित इतिहासकारांना, तज्ज्ञांना तो भावला असेल, म्हणून ती पहिली स्त्री कलावंत असं म्हणून आज, किंवा इव्हन मंदाकिनी फाळके त्या पहिल्या बाल कलावंत म्हणून त्यांचं नाव आहे. बरं, बाल कलावंत म्हणून नाव असण्याचं कारण काय? तर कालिया मर्दनमध्ये त्यांनी कृष्णाची भूमिका केली होती. हा रेफरन्स आहे इतिहासामध्ये. ते 7 वर्षाची का 8 वर्षाची होती त्यावेळेस मंदाकिनी, त्यावेळेस तिनं ते काम केलं होतं. ती 3 महिन्याची असताना ज्यावेळेस लंडनवरनं कॅमेरा दादासाहेबांनी आणला होता आणि शूटिंग केलं होतं घरामध्ये, त्यावेळेसच मंदाकिनी ही स्क्रीनवर दिसली होती. पण इतिहासकारांनी ते काम असं नाही उथळपणानं म्हटलं की हा, ही पहिल्यांदा 3 महिन्याची असताना तिने बालकलावंत म्हणून काम केलं. तर ते काम नव्हे, ते शूटिंग केलं होतं, ते स्क्रीनवर बघितलं. पण एक भूमिका करणं, भूमिका जगणं हे कधी केलं? तर ती 7-8 वर्षाची होती त्यावेळेस केलं. म्हणून बालकलावंत म्हणून त्या फिल्मचा उल्लेख होतो, त्यांच्या घरातल्या शूट केलेल्या फिल्मचा उल्लेख होतो. बरोबर आहे. पण दादासाहेब फाळकेंचं जे व्यक्तिमत्व होतं, म्हणजे ज्याला म्हणतात की अगदी व्हिजनरी माणूस, आणि प्रिंटिंग पासून तो फोटोग्राफी पर्यंत असंख्य प्रकारचे व्यवसाय त्यांनी केलेले, म्हणजे खूपच प्रयोगशील जीवन ते जगले. त्यांच्या एकूण जीवनाबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण सलाम महाराष्ट्रामध्ये मुश्ताक आपण ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.